महाराष्ट्रात लवकरच भाजप ऑपरेशन कमळ राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीचे नाराज आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। दरम्यान काँग्रेसचे नाराज खासदार आणि आमदार भेटत असतात असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। काँग्रेसमध्ये राहून भविष्य नसल्याचंही काँग्रेस नेते सांगत असल्याचं त्यांनी म्हटलंय। पुढे बघू काय होतं असं सांगत त्यांनी सूचक विधान केलंय। दरम्यान ऑपरेशन डरमुळे भाजपकडे नेते जात असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय, तर देशात विरोधी पक्ष नसावा असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले, घाबरून भीती दाखवायची आणि पळवायचं, आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत। नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही। ऑपरेशन कमळ वगैरे ही जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे, म्हणजे इकडे निवडणूक आयोग आणि बीजेपी मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर डाका टाकण्याचा करता येतो तो करतातच, पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे। आता त्यांच्याच कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं, निवडून आलेल्या खासदारांना, की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही, त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात, त्यांचं दुःख ते मांडत असतात। त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं। काही लोक अस्वस्थ आहे, तर पुढे बघू काय होतं।